जुन्नर तालुका ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेचा जुन्नर तालुका ग्रामपंचायत संघटनेचा आमच्या मागण्या झाल्याच पाहिजे। आज या ठिकाणी महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कामगार सेना जुन्नर तालुका रजिस्टर नंबर 5825 ही 3 दिवसीय संप म्हणजे 18, 19, 20 3 डिसेंबर रोजी पंचायत समितीसमोर जो आम्ही आज आंदोलन करत आहोत त्याच्यामध्ये प्रामुख्याने आमच्या मागण्या महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी यांना नगरपालिका व जिल्हा परिषद कर्मचारीप्रमाणे वेतन श्रेणी लागू करण्याबाबत। दुसरी मागणी आहे ग्रामपंचायत कर्मचारी यांना निवृत्ती वेतन लागू करण्याबाबत। तिसरा आहे ग्रामपंचायत कर्मचारी यांना उपदान लागू करणे। चौथा विषय आहे ग्रामपंचायत कर्मचारी भविष्य निर्वाह निधीची रक्कम भविष्य निधी संघटन म्हणजे EPFच्या कार्यालयात करणे। ग्रामपंचायत कर्मचारी यांना सुधारित किमान वेतन लागू करणे व वेतनसाठी लादलेली अट वसुलीची अट रद्द करणे। ग्रामपंचायत आकृतीबंध सुधारणा करणे। जिल्हा परिषद सेवक कर्मचारी यांच्या माध्यमातून रिक्त पदाच्या 10% प्रमाणे भरती होते ती भरती 3 व 4 पदाची करणे व त्या भरतीमध्ये 10%च्या ऐवजी 20% करणे। त्याचप्रमाणे मागील 19 महिन्याचा फरक म्हणजे ऑक्टोबर 2020 ते मार्च 2022 पर्यंतचे 29 महिन्याचे जे वेतन थकीत आहे ते अदा करण्यासंदर्भात आम्ही या ठिकाणी 3 दिवसाचं आंदोलन करत आहोत। त्याचप्रमाणे हे आंदोलन काल आज आणि उद्या या 3 दिवस होणार आहे। किंबहुना जर वेळ आली तर पुढे देखील आम्ही हे आंदोलन सुरू ठेवणार आहोत। 20 तारखेपर्यंत जर राज्याचा जसा आदेश येईल त्याप्रमाणे उद्या जर राज्याने कार्यकारिणी आम्हाला आदेश दिले का उद्या जिल्हा परिषद आपण जमावा तर आम्ही सगळे ग्रामपंचायत कर्मचारी पूर्ण ग्रामपंचायतींना टाळे लावून उद्या जिल्हा परिषदेसमोर आंदोलन करणार आहोत। किती वर्षापासून तुम्ही तुमच्या सगळ्या न्याय हक्कासाठी झगडत आहात? हे आम्ही सर 2007 पासून यासाठी लढा करत आहोत पण शासनाने अजून त्याची दखल घेतलेली नाही आहे। फक्त शासनाने आम्हाला गाजरच दाखवलेला आहे, त्याच्या व्यतिरिक्त शासनाने काही केलेलं नाही। 19 महिन्याचा आमचा जो फरक राहिला होता तो देखील अद्याप आम्हाला दिला गेलेला नाही। तुमच्या ज्या काही मागण्या होत्या त्या मागण्यांपैकी काही अंशी मागण्या तरी मान्य झाल्यात का आतापर्यंत 2007 पासून आतापर्यंत? आम्हाला किमान वेतन वाढवून दिलेलं आहे, त्याच्यामध्ये पण किमान वाटून म्हणजे एका हाताने दिलं आणि दुसऱ्या हाताने काढून घेतलं या पद्धतीनेच केलेलं आहे। म्हणजे कसं नेमकी एका हाताने दिलं नाही एका हाताने काढून घेतलं? एका ठिकाणी त्यांनी आम्हाला पगारात वाढ केली आणि आमचं किमान वेतन कमी केलं असं झालं। राहणीमान भत्ता देखील कमी केला त्यांनी असं। तर तुमचा पुढचा संघर्षाचा प्रवास कसा असणार आहे एकूण वाटचाल? जो आमचा राज्याचे अध्यक्ष विलासभाऊ कुमारवार यांच्या मार्ग आणि आमचे कामगार नेते सचिन भाऊ आहिर यांच्या मार्गदर्शनाखाली जे तसं आम्हाला आदेश देतील त्यानुसार आम्ही पुढील कारवाई करणार आहोत। हा संप जुन्नर तालुक्यापुरता मर्यादित आहे की संपूर्ण महाराष्ट्रभर बंद आहे? पूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे हा संप। कोण याच्यामध्ये सहभागी झाले या संपामध्ये? सगळेच जेवढे महाराष्ट्रामध्ये जेवढे तालुके जिल्हे आहेत सगळे याच्यामध्ये सहभागी आहेत। ग्रामसेवक संघटने देखील आम्हाला पाठिंबा दिला, त्याचप्रमाणे सरपंच परिषदेने सुद्धा आम्हाला पाठिंबा दिलेला आहे। तुमचा आत्ताचं जे संपाचं आहे ते उद्या शेवटचा दिवस असणार आहे तुमचा, बरोबर? हो बरोबर। त्यानंतर मग पुढच्या सूचना येतील किंवा सरकारला तुम्ही अल्टिमेटम द्याल त्याप्रमाणे तुमचा पुढचा निर्णय असेल? उद्या आम्हाला त्याच्यावरती काय निर्णय घेते शासन, काय निर्णय घेते, त्याच्यानंतर आमचे राज्य कार्यकारिणी काय निर्णय घेते त्याच्यावरती उद्याचा आमचा अजेंडा असेल। उद्या जर आम्हाला निर्णय आमच्या परिणी झाला तर आमचा संप उद्या संपुट असेल। जर राज्य कार्यकारिणी म्हणजे संप पुढे वाढवायचा तर त्या अनुषंगाने आम्ही तो संप पुढे देखील चालू ठेवणार आहोत।